आमचे मेंदू, आमची विचाराची पद्धत, इडियम्स, वापरल्या जाणाऱ्या संज्ञा, शिक्षण पद्धती, या सगळ्यातलं कॉलनायझेशन गेल्याचं म्हणता येत नाही. वेदापासून ते आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य 1, भास्कराचार्य 2 करत करत अगदी आधुनिक काळापर्यंत ती श्रीनिवास रामानुजन आणि ती आजही आहे. द स्पिरिट ऑफ थिसिस, अँटीथिसिस, सिंथेसिस. आणि एकंदरीतच भारतीय परंपरेमध्ये वाद प्रतिवादाची भूमिका काय आहे? भारतीय विचार प्रिस्क्रिप्टिव्ह नाही, तो अब्राहमिक विचार आहे. भारत विचार सांगतो आणि तेव्हा सांगण्याचं काम मी करतोय. उलटा आता तू स्वतंत्र बुद्धीने विचार कर आणि त्या मुक्कामावर पोच. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सकट, विज्ञान, गणित, खगोलासकट रामायणात येतं, महाभारतात येतं. 19व्या शतकात न्यायमूर्ती रानडेंनी शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करून असं मांडलंय की या राज्यव्यवस्थेचा नैसर्गिक रस्ता लोकशाहीच्या स्थापनेकडे जातो. नमस्ते. भारतीय ज्ञान प्रणालीवर सरांबरोबर आपण करत असलेल्या पॉडकास्टच्या भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. याच पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय ज्ञान आणि प्रणाली या शब्दाला तोडलं होतं. ज्ञान म्हणजे काय, प्रणाली म्हणजे काय, ज्ञान प्रणाली म्हणजे काय, आणि मग त्याच्यात भारतीय ज्ञान प्रणाली म्हणजे काय, ज्ञान मिळवण्याचा अंतिम हेतू काय असतो, प्रश्न विचारण्याचं महत्व काय, त्याच्यामध्ये पाठांतराचं महत्व काय, याला हजारो वर्षांच्या पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलं, इट हॅज व्हेरी डीप विजडम, याला आपण 21व्या शतकातल्या अर्थव्यवस्थेशी, टेक्नॉलॉजीमध्ये होत असलेल्या बदलाशी वगैरे जोडलेला आहे. हाच पॉडकास्ट तुम्हाला बघायचा असेल तर स्क्रीनवर आता लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करा, भाग 1 बघा. भाग 1 मध्ये पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो की याच विषयावर सरांचं व्याख्यान ऐकायचं असेल तुम्हाला तर 2.5 तासाचं सरांनी इंडियन नॉलेज सिस्टीम इंग्लिशमध्ये आणि भारतीय ज्ञान प्रणाली मराठीमध्ये हे युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर सरांचं व्याख्यान तुम्हाला सापडेल. पहिला भाग आपण जिकडे थांबवला तिथूनच आजचा भाग सुरुवात करणार आहोत. सर, पुन्हा एकदा नमस्ते. आजच्या भागाची सुरुवात मला करायची आहे. थोडक्यात सांगायचं तर रिलिजन वर्सेस सायन्स हा वेस्टर्न डिबेट आणि तो भारताच्या ज्ञान प्रणालीवर सुपर इम्पोज कसा केला जातो. 2-3 एकमेकां निगडीत असलेले प्रश्न आहेत. द बेसिक क्वेश्चन इज दिस डिफरन्स बिटवीन रिलिजन अँड सायन्स, इज इट इवन ऍप्लिकेबल टू इंडिया? क्लोजली रिलेटेड टू दॅट वुड बी की रिलिजन इज नॉट धर्म. आपण हे जे फॉल्स इक्वेशन लावलेलं आहे त्याचा एंड रिझल्ट परिणाम हा झालेला आहे का की आपण अनेक भारतीय, खरं म्हणजे जे सायंटिफिक नॉलेज आहे किंवा वेस्टर्न माणसं ह्याला हे सायन्स नाही पण ऍज इन फिजिकल नॅचरल सायन्सेस पण फिलॉसॉफी म्हणतो, ह्याला आपण दिस इज रिलिजियस टेक्स्ट असं एक लेबल लावलं आणि ब्लॅक अँड व्हाईट विचार करणं की एनिथिंग विच इज रिलिजियस कॅनॉट बी सायंटिफिक, एनिथिंग विच इज सायंटिफिक कॅनॉट बी रिलिजियस, म्हणून सिम्पली डिस्कार्डच केलं त्याला. म्हणजे एक उदाहरण सांगायचं तर पहिल्या भागामध्ये तुम्हीच शुल्व सूत्र बद्दल बोललात, त्याच्यामध्ये कसा पायथागोरस थिअरम हा पायथागोरसच्या 1000 वर्ष तरी आधी आपल्याला आढळून येतो, पण तुमच्याच बोलण्यामध्ये आलं की ते सिद्धांत सांगताना उल्लेख येतो ते एखाद्या वैदिक यज्ञाचा जो मध्ये अग्नी आहे त्याच्या विटा कशा लावायच्या त्याच्या रेशोमध्ये. मग असं झालं का की नाही, यज्ञ म्हणजे वेद म्हणजे रिलिजन म्हणजे त्याच्यात सायन्स काही असूच शकत नाही. बॉटम लाईन 1 सेंटेन्स क्वेश्चन इज रिलिजन वर्सेस सायन्स हा जो मुळातच डिफरन्स आहे तो भारताला अप्लाय तरी होतो का? जर नसेल होत तर आपण आपलंच अनेक सायंटिफिक नॉलेज त्याला रिलिजियस म्हणून लेबल लावलं आणि डिस्कार्ड केलं, हे झालंय का? पहिलं तर प्रतिक्रिया 2 शब्दांमधली की हो, आधुनिक काळात भारतामध्ये रिलिजन वर्सेस सायन्स असं एक द्वैत डायकॉटॉमीची कल्पना करून जणू सगळा धर्मविचार हा काहीतरी विज्ञान विरोधी आहे अशा समजुतीने तो सगळा झिडकारून टाकायची वृत्ती आणि तशी धोरणं आणि तसे कार्यक्रम चालतो.
तुझ्या प्रश्नाच्या पहिल्या भागाचं उत्तर हो. आणि दुसरा प्रश्न त्यातला जो आहे, मला माझ्या मनाने त्याचं सांगितलेलं उत्तर नाही आहे. दुसरा भाग काय आहे? आपण भारतीय नॉलेज अनेक हं. ह्याला नुसतं दिस इज रिलिजियस, हं. हा जो रिलिजन वर्सेस सायन्सचा हं. डिफरन्स आपल्याकडे ऍप्लिकेबल आहे का, जर नसला नाही, हा त्याचं नाही, उत्तर आहे नाही. त्याच्यातनंच पुढचं हं. की मग हे आपण वेस्टर्न प्रिझम मधनं भारताच्या ज्ञानप्रणालीचा अभ्यास करू. मच सायंटिफिक नॉलेज डिस्कार्डच केले. हो. इट हॅज बीन डिस्कार्डेड सिम्पली बाय लेबलिंग इट ॲज हो. सायन्स, ॲज रिलिजन. भारतीय संकल्पनेत अशी काही धर्म विरुद्ध विज्ञान आणि जणू धर्म वेगळं आहे आणि विज्ञान वेगळं आहे अशी अजिबातच समजूत नाही. सहज तुझं हा प्रश्न ऐकतानाही सहज माझ्या मनात येत होतं. आत्ता 2-4 दिवस पण झाले नसते, एका वृत्तपत्रामध्ये मी एक लेख वाचत होतो. माझी उत्सुकता, माझं काम, माझ्यातला शाश्वत विद्यार्थी या नात्याने, की मुंबईच्या जवळची जी घारापुरीची लेणी, तर लेख होता तो अभ्यासपूर्ण त्या लेणीच्या संदर्भात होता. मला आत्ता तो का आठवतोय, एक म्हणजे तो मराठीतला लेख आहे, मराठी वृत्तपत्रात आहे, तरी अख्ख्या लेखामध्ये त्या लेण्यांचा कायम उल्लेख एलिफंटा 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 असाच होता. त्याला आपलं नाव आहे, ते आधीपासून शेकडो किंवा हजारो वर्ष आहे. आणि मला तर वाटतं की त्याचं विलक्षण सुंदर अर्थपूर्ण काव्यमय घारापुरी. पण त्या बेटावर जेव्हा इंग्रज पोचले आणि त्यांना खडकामध्ये कोरलेला हत्ती दिसला, तो हत्ती दिसला म्हणून त्यांनी त्या बेटाला एलिफंटा म्हणणं चालू केलं. वास, आपल्या मेंदूची बनलेली गुलामी, की ज्याचा अत्यंत नेमका शब्द आहे कॉलनायझेशन ऑफ द माइंड. आपण पण तेच एलिफंटा 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 करत बसतो. अभ्यासपूर्ण लेख आहे पण अख्ख्या लेखात उल्लेख एलिफंटा. म्हणजे हे जे मनाचं आपल्या कॉलनायझेशन, वसाहतीकरण, की आपल्या मोजपट्ट्या पाश्चात्य मापानी मोजायच्या, जे आपली ठिकाण, जे आपले मूळचे शब्द, पण त्याला आता पाश्चात्यांनी आणि आपल्या देशावर दुर्दैवानी भौतिकदृष्ट्या राज्य 150 वर्ष होतं इंग्रजांचं. 15 ऑगस्ट 1947 राज्याना त्यांनी ते गेले असतील, पण आमचे मेंदू, आमची विचाराची पद्धत, इडियम्स, वापरल्या जाणाऱ्या संज्ञा, शिक्षण पद्धती, या सगळ्यातलं कॉलनायझेशन गेल्याचं म्हणता येत नाही. मग त्या लेखामध्ये ना एक 5 वेळा तरी उल्लेख होते बरं का. वाक्यरचना काय, यावरून असे दिसून येते की एलिफंटा हे केवळ धार्मिक केंद्र नव्हतं तर व्यापाराचं पण केंद्र होतं. की एलिफंटा हे केवळ धार्मिक केंद्र नव्हतं, आर्थिकही केंद्र होतं. की एलिफंटा हे असंच, म्हणजे मला ते वाचत असताना जाणवत होतं की हा ज्यांनी लिहिलाय त्याचा वैचारिक कोश इतका पाश्चात्याळलेला, इतका वसाहतीकरण झालेला आहे की त्याला बिचारायला, तो जेव्हा ही विधानं करतोय की हे केवळ धार्मिक केंद्र नव्हतं, आर्थिक पण होतं, केवळ धार्मिक केंद्र नव्हतं, व्यापाराचं पण केंद्र होतं, केवळ धार्मिक केंद्र नव्हतं, कलेचं पण होतं, तो विसरतोय की ही धर्म ही संज्ञाच भारतीय संस्कृतीची मध्यवर्ती संज्ञा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अर्थविचार, व्यापार, राजनीती, समाजशास्त्र, कला, त्यातल्या सगळ्या, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, ही त्या मूळच्या त्या धर्म या संज्ञेमधून येते. हे ज्याला कळतच नाही तो म्हणतो की ते केवळ धर्माचं, त्याला असं वाटत असतं की नाही नाही, धर्म म्हणजे त्याच्या मनात कुठेतरी बहुधा काही कर्मकांड, काही विधी, काहीतरी मंत्रतंत्र, काहीतरी जारण मारण, काहीतरी मागासलेलं, बुरसटलेलं, इंग्लिश शब्द रिलिजन. आणि भारतीय संज्ञांचं ह्या प्रकारचं, मी त्याला विकृतीकरण हाच शब्द वापरतो, आणि मग त्या घेऊन आपण सगळे अन्वयार्थ लावत बसतो. त्यातनं हे सगळे गोची म्हणजे डिस्टॉर्शन्स तयार होतात. ती जर आता साफ करायची झाली तर मग मूळचा त्या धर्म या संज्ञेचा अर्थ लक्षात घ्यायला, तो जर लक्षात घेतला तर हे स्पष्ट होतं की हा इंग्लिश किंवा पाश्चात्य संज्ञा जी रिलिजन ही आहे
ती म्हणजे आपल्या संकल्पनेतला धर्म नाही. आणि भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेतला जो धर्म आहे त्याला इंग्लिशमध्ये, पाश्चात्य भाषांमध्ये शब्दच नाही, कारण ती संज्ञा, ती संकल्पनाच नाही. कमीत कमी शब्दात उदाहरणार्थ सांगायचं तर हा धर्म हा शब्द सुद्धा संस्कृत ध्रुव या धातूपासून येतो. ध्रुवचा अर्थ आहे एकत्र ठेवणे. ऍक्च्युली शब्दशः पाहायला गेलं ना भाषाशास्त्र, तर तसा रिलिजन ही सुद्धा संज्ञा, जी मूळचा लॅटिन शब्द रेलिक, खरा त्याही शब्दाचा अर्थ टू कनेक्ट, एकत्र ठेवणे. थोडा अन्वयार्थ लावण्याचा प्रश्न येईल की मग आपली योग ही जी संज्ञा आहे हा संस्कृत युज धातूपासून येतो, त्याचा अर्थ आहे जोडणे. पण धर्म ही संज्ञा ज्यातनं निर्माण होते, ध्रुव म्हणजे जे धरून ठेवतं. कशा कशाला? व्यक्तीला स्वतःशी, व्यक्तीला समाजाशी, व्यक्तीला निसर्गाशी, व्यक्ती समाजाला निसर्गाशी, व्यक्ती समाज निसर्गाला, हे विश्व निर्माण करणारी जी मुळातली एकच एक शक्ती आहे, जे हजारो वर्ष भारतीय संस्कृतीने मांडलं, ही आपली संकल्पना धर्म. किंवा परत सोपत सांगायचं तर एक अर्ध्या ओळीची व्याख्या आहे, धारणात धर्म मिथ्याहू, खरी त्याची पुढची वेळ धर्मो धारयते प्रजा. जो धारणा करतो म्हणजे उचलून धरतो, तोलून धरतो, जो संगोपन करतो, आपल्या जीवनाची धारणा करतो, समाजाची धारणा करतो, मग त्यामध्ये राजकीय व्यवस्था आल्या त्यांची धारणा करतो, समाज व्यवस्था आल्या त्यांची धारणा करतो, तर धारणात धर्म मिथ्य, जो धारणा करतो. धर्मो धारयते प्रजा, की धर्म ही संकल्पना सर्व समाजाला ती तोलून उचलून धरणारी संकल्पना. फार छान दुसरी व्याख्या आहे, येन अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. माझ्या मते ही कल्पना अत्यंत सुंदर आहे, कारण आपल्या विचारातला अभ्युदय हा शब्द पहिला तर या ओळीचा अर्थ आहे, ज्यामुळे अभ्युदय आणि निश्रेयस दोन्ही साधलं जातं त्याला म्हणायचं धर्म. यातला अभ्युदय हा शब्द भौतिक विकासाला अनुसरून, आणि मग तो माणसाचा, समाजाचा, व्यक्तीचा, सर्वांचा, की मी एक आनंदी, सुखी, भौतिक मटेरियल जीवन सुद्धा जगतोय, हे सगळं त्या अभ्युदयामध्ये आलं. पण माणसाच्या माणूसपणाची भारतीय संकल्पना फिजिकल मटेरियल पातळीपुरती मर्यादित नाही. त्यामुळेच आपली विकासाची सुद्धा संकल्पना ही केवळ भौतिक, भौतिक हवाच बरं का, ती भौतिक शिवाय नाही आपली विकासाची संकल्पना. पण मग ती केवळ भौतिक म्हणजे जो विचार आता आधुनिक अर्थशास्त्रातही केला जातोय, की केवळ जीडीपी आणि जीडीपीचा विकासाचा दर याने तुम्ही समाजाचा विकास मोजणार आहात का? तर आता अर्थशास्त्र सुद्धा म्हणू लागलंय की नाही, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या जागी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, GNH, हे कारण माणसाचा जीवनातला आनंद हा नुसता भौतिक गोष्टींपुरता मर्यादित नाहीये. मग त्याला आपला भारतीय शब्द आहे हजारो वर्ष निश्रेयस, की म्हणजे माणसाच्या आणि समाजाच्या मन, बुद्धी आणि आत्मा सुद्धा याचा विकास, याला निश्रेयस हा शब्द आहे. आणि मग धर्म ही संकल्पना येन, ज्यामुळे अभ्युदय निश्रेयस सिद्धी, की माणसाचा व्यावहारिक, ऐहिक, भौतिक जगातलाही विकास, सुख, आनंद आणि आध्यात्मिक, वैचारिक, आत्मिक, बौद्धिक, मानसिक जगातला सुद्धा, ही आपली धर्माची संकल्पना. विवेकानंदांनी सुद्धा हे कळल्यानंतरच मांडलंय की भारताचे सर्व सूर धर्म या संकल्पनेतून जन्म घेतात. ते समजायचे असतील तर ती संकल्पना समजावून घ्यायला पाहिजे. मला जाणवतं की आधुनिक काळामध्ये हे दी बेस्ट म्हणतोय योगी अरविंद यांनी फाउंडेशन्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन या ग्रंथामध्ये कमालीचं अप्रतिम म्हणलंय, की त्यांनी भारतीय संस्कृतीची सर्वांगाने चिकित्सा म्हटली. आणि तरी भारतीय संस्कृतीची जी सर्व अंग आहेत, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मग त्याच्यामध्ये नृत्य, कला, चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य, आणि ते केवळ संस्कृत नाही, प्राकृतातलं, पाली आणि अर्धमागधीतलं, आणि सर्व आधुनिक ज्या भारतीय भाषा आहेत की ज्यांचा वारसा समान आहे,
योगी अरविंद यांनी सर्व मांडून कमालीच्या आनंददायक सखोलतेने दाखवून दिलंय की हे सर्व या मूळच्या धर्म म्हणजेच अध्यात्म या संकल्पनेतून जन्म घेतात. तेव्हा आपल्याकडची संकल्पना की एकच ईश्वर, त्या ईश्वराने पाठवलेला एकच प्रेषित, त्या एकाच ईश्वराने त्या एकाच प्रेषिताला दिलेलं एकच पुस्तक आणि ते संघटित करणारी एकच धर्मसंस्था, ही भारतीय धर्माची संकल्पना नाही. ही रिलिजन मागे एब्राहमिक संकल्पना आहे मागे, की ते ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम हे आपापला म्हणणार हा आमचा ईश्वर आणि तो एकच आहे. जरा एक दुःखद बोचरी पण नाईलाज आहे म्हणून सांगावी लागते अशी गंमत ही आहे की ते अरे आम्ही आमच्या ईश्वराला हे म्हणतो असं नाहीत म्हणत. ते म्हणतात तुम्ही पण तुमच्या ईश्वराला तेच म्हणायला पाहिजे, नाही तर तुमचे ईश्वर खोटे आहेत. हे ख्रिश्चन आणि इस्लाममध्ये. ज्यू हा प्रॉझलेटायझिंग धर्मप्रचार करणारा नाही आहे धर्म, पण ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम की नाही आम्ही सांगतो तोच ईश्वर. आणि दोन्ही धर्मग्रंथांमध्ये दुसरे सर्व तुमचे त्यातले भारतीय आले मग की हे कसे खोटे देव आहेत, हे खोट्या देवाची पूजा करणार आहेत, म्हणजे हे कसे अज्ञानात आहेत, हे कसे मागासलेले आहेत, आणि बऱ्याबऱ्याने ते सगळं सोडाने आम्ही सांगतोय ते स्वीकारा की हाच तो ईश्वर, हाच त्याचा शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित. पुन्हा आमच्या करता नाही, तुम्ही पण मानायला पाहिजे. तो तुम्हाला मानायला भाग पाडायला आम्हाला जणू अधिकारच आहे, अशी त्या धर्मविचारातली पंथ विचारांच्या मधली मांडणी आहे त्याची. आणि आम्ही कुठल्याही मार्गाने ते आत्ताही आपल्या भोवती घडताना आपण पाहतो. नाशिक सकट आणि केरळ सकट आणि जिथे जिथे जगभर सुद्धा यातनं निर्माण होणारी असहिष्णुता की नाही आम्ही सांगतो तोच ईश्वर, त्याचा आम्ही सांगतो तोच प्रेषित आणि तो शेवटचा आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही लोकांनी तोच मानायला पाहिजे, आमच्या करताय नाही बरं का. भारतीय विचार सांगतो की तुझ्या ईश्वराला तुझे म्हणतोस मी त्याचा आदर करतो. तू ज्या प्रेषिताला मानतोस की याच्याद्वारा मी ईश्वरापर्यंत पोहोचेन, भारत म्हणतो मी त्याचा आदर करतो. तुझी श्रद्धा आहे की तुझ्या त्या प्रेषिताला तुझ्या त्या ईश्वराने हे पुस्तक दिलं, मी त्याचा आदर करतो. भारताची ही जाणीव एकम सत विप्राह बहुधा वदंती यातून येते आकाराला, की या संस्कृतीला हजारो वर्षांपूर्वीच कळलंय की सत्य एक आहे, जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावानी बोलवतात. आणि मग अरे तू तुझ्या त्या सत्य त्याला ब्रह्म म्हण, ईश्वर म्हण, अगर नको म्हणूस, आणि मग त्या ईश्वराला तू राम म्हण, कृष्ण म्हण, अल्ला म्हण, गॉड म्हण, किंवा विठ्ठल म्हण, दुर्गा म्हण, उमा म्हण. भारत भांडायला उठत नाही. भारतात त्याला द्वेषाला जागा नाहीये, त्याला तलवारी कत्तली तुझी मंदिरं तोडण्याला जागा नाही. उलट भारत त्याबद्दल आदर शिकवतो, कारण भारताला मुळे हजारो वर्षे कळलेलंच आहे की ही फक्त बाहेरची नावं आहेत आणि रूप आहेत, द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स. आणि तू कुठल्याही तऱ्हेने सुरू केलंस तरी अंती पोचणारेस त्या एकाच सत्यापाशी पोचणार. विवेकानंदांनी सुद्धा शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये 11 सप्टेंबर 1893 हेच सांगितलं. पावसाचे वेगवेगळे थेंब जसे वेगवेगळ्या पर्वत शिखरांवर पडून वेगवेगळ्या प्रवाहांनी अंती एकाच महासागराला मिळतात, तसे आपण सगळे त्या एकाच ईश्वराचे अंश आहोत. जीवनाच्या आपापल्या मार्गाने अंती आपण त्या एकाच ईश्वराला मिळणार आहोत हे सांगतो तो माझा धर्म आणि त्यावर माझी उभी असलेली संस्कृती. तेव्हा हा भारतीय धर्मविचार सर्व व्यापक आहे. आणि इंग्लिशमध्ये रुळून बसलेला रिलिजन हा शब्दाला आलेला अर्थ आहे तो जो एक ईश्वर, तोही आम्ही सांगतो तोच, त्या ईश्वराने पाठवलेला तो जो शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित तो जो आम्ही सांगतो, त्यावरनं त्यांची आपसात सुद्धा भांडण येतात. म्हणजे ख्रिश्चॅनिटीचं म्हणायचं असेल की जीसस हा शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित, हे ज्युडायझमला हे मान्य नाही. ज्युडायझम म्हणतो बायबलमधली जी प्रेषितांची परंपरा आहे ती हे पुढचे सगळे पंथ पाळतात, पण ज्युडायझम म्हणतो मोसेस. भले ओल्ड टेस्टामेंटमध्ये की असा ईश्वराचा एक शेवटचा प्रेषित अजून एकदा येणार आहे, पण ख्रिश्चॅनिटी जेव्हा म्हणणं चालू करते की हो तो जो येणार आहे तो म्हणजे जीसस आहे, तर पहिली अनेक शतकं ज्युडायझम आणि ख्रिश्चॅनिटीतलं भांडण या मुद्द्यावर आहे. ख्रिश्चॅनिटीची श्रद्धा सांगते की तो जीसस आहे,
पण तो एका शुक्रवारी तो सोळावर गेलेला नाही, ते फक्त त्याचं शरीर होतं. जीसस पुन्हा येणार आहे, रिझरेक्शन. मग इस्लाम म्हणतो तो जो पुन्हा येणार आहे तो शेवटचा सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर, आणि तो तुम्ही सगळ्यांनी मानायलाच पाहिजे. माझं म्हणणं आहे, असहिष्णुतेचा जन्म इथे आहे. ती भारतीय संकल्पनेचा भाग म्हणजे भारतीय शब्द मग पंथ आहे. आणि भारत सांगतो की तुला ज्या स्वरूपात ईश्वर कळतो, चल तू त्या स्वरूपात ईश्वराची आराधना सुरू कर. तुला त्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग वाटतो तो म्हणजे पंथ. की हा मला कोणी जर म्हणाला की मला मोहम्मदाद्वारा त्या ईश्वरापर्यंत मला पोहोचता येतं, तर भारत त्याचा आदर करतो. इथे आपल्या समोरचा एक प्रॉब्लेम आहे. या आपल्या संकल्पनांचा आदर मात्र आत्ताचं जग आणि विशेषतः ख्रिश्चॅनिटी, इस्लाम करत नाहीत. त्यांचं अंतिम उद्दिष्ट हे सगळं खतम करून हे आमचा ईश्वर, हा आमचा प्रेषित आणि त्याचं हे आमचं पुस्तक आणि ते संघटित करणारी आमची धर्मसंस्था, अंतिमतः तुम्ही ती मानलीच पाहिजे. तुम्ही ती मानत नाही तोपर्यंत तुम्ही मागासलेले आहात, अज्ञानी कालखंडात आहात आणि वाटेल त्या मार्गाने तुम्हाला नष्ट करणं, हे बदलायला लावणं आमचा हक्क आहे. याचे आविष्कार मी पुन्हा पुन्हा म्हणतो की आजही आपल्याला महाराष्ट्र आणि भारतभर सर्वत्र पाहायला मिळतात. भारताचा विचार सांगतो ते जे आहे ते सत्य एकच आहे. ते विविध रूपांमध्ये प्रकट होतं आणि प्रत्येकाला ते वेगवेगळ्या रूपामध्ये जाणवतं. तुला ते त्या रूपात कळतं ज्यांनी तुला भरून येतं. जो तुला मार्ग वाटतो की मी याद्वारा तिथपर्यंत पोहोचीन, त्यांनी तू जाणार. त्यासाठी एकमेकाचा द्वेष, हिंसाचार, हातात तलवार तरी घेतली किंवा तराजू तरी घेतला आणि मी तुझा टाचाखाली चिरडणारे, तुझ्या राज्य करणारे, तुझी मंदिरं तोडणारे, तुझा धर्म बदलणारे, तुझं नाव बदलणारे, असं भारत म्हणत नाही. माझं तर म्हणणं आहे की उद्याच्या विश्वाचं सुद्धा हे आशा स्थाप आहे की मानवतेने या सहिष्णुतेकडे, या आकलनातून केली तर तेव्हा भारतीय विचारातला धर्म हा शब्द खूप सर्वव्यापक आहे. अगदी धर्म जिथून तू सुरुवात केलीस आणि विज्ञान अजिबातच परस्पर विरोधी नाहीये. जसा एक भारतीय संस्कृतीचा विचाराचा एक मोलाचा मूलाधार वेद आहे, तर वेदामध्ये विज्ञान आहे. नुसतं नाही, वेद विज्ञान असाच त्याला शब्द आहे. आणि समजा पुढे त्या वैदिक विचारातून ज्याचं नाव आहे की 6 वेदांग आहेत, ते विज्ञान आहे. किंवा वेदाची 6 दर्शन, 6 तत्वज्ञान, न्याय आणि वैशेषिक, सांख्य आणि योग, आणि मग पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा, या दोनाच्या जोड्या आहेत. हे विज्ञान आहे. आपण जर बौद्ध आणि जैन विचार सखोल अभ्यास केला, आपल्याला आढळून येईल की ते विज्ञान आहे. आणि तिथे कुठे कप्पे करून जीवनाकडे पाहणारी दृष्टी नाही. त्याला इंग्लिश शब्द आहे रिडक्शनिस्ट अप्रोच. त्याचे जीवनाचे कप्पे, हा याला म्हणायचं बायोलॉजी, याला म्हणायचं अभ्यासासाठी ती सोय, हे मी कळू शकतो, हे भारतही कळू शकतो. पण भारताला ते सगळं कसं जुळलेलं आहे, ते इंटरलिंक्ड आहे, इंटरडिपेंडंट आहे, हे कळलं. त्यातून येणाऱ्या अप्रोचला मग वैज्ञानिक नव्हे, होलिस्टिक अप्रोच, की सर्वंकष. भारत असे कप्पे करून ते नाही पाहत की नाही, हे मानवी जीवनाचा हा कप्पा म्हणजे पॉलिटिकल सायन्स आहे, हा कप्पा म्हणजे सोशॉलॉजी, हा कप्पा म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, किंवा मग हा कप्पा म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. आपल्याला दिसेल की त्या होलिस्टिक अप्रोचमध्ये मग ते वेद असू द्या, ते बौद्ध वाङ्मय, सगळं त्रिपिटक, त्याला निकाय वाङ्मय नाव आहे, लघु निकाय, मध्यम निकाय आणि दीर्घ निकाय, किंवा बुद्धांनी मांडलेली धर्मसूत्र, धम्मसूत्र, आणि असा सर्व समृद्ध जैन विचारपट, आणि तो सर्व शीख तत्वज्ञानात पडेल. खरे शीख तत्वज्ञान हे मूळ वैदिकच तत्वज्ञान आहे. तो आपल्याला दिसून येईल की तिथे असे कप्पे नाही आहेत तिथे. त्यामुळे हे म्हणजे विज्ञान आणि हा म्हणजे धर्म, ही भारतीय संकल्पना नाही. मी आदरपूर्वकच म्हणतोय की हा भेद मुख्यतः युरोप आणि त्यातली मुख्यतः ख्रिश्चन परंपरा, की जिनी ही पृथ्वी सपाट आहे, असं कोणीतरी कधीतरी म्हणाले, बायबल मधलं तत्व आहे. त्यापायी जर कोणी गॅलिलिओ म्हणू लागला की अहो नाही, पृथ्वी गोल आहे, तर ख्रिश्चॅनिटी त्याला बहुधा खांबाला बांधून जाळायला लागणार.
तसा त्या ब्रुनो या शास्त्रज्ञाला आणि अशा अनेकांना खरंच जाळून मारलं. आणि बायबल म्हणतं पृथ्वी मध्यपर्ती आहे आणि सगळं सूर्यासकट भोवती फिरतंय. त्यापायी जर कोणी कोपर्निकस म्हणायला निघाला की नाही सौर व्यवस्था ही आहे त्याच्या सूर्य मध्यवर्ती आणि भौतिक ग्रह फिरतायत त्यात पृथ्वी आहे, त्याला जीवाचा धोका असतो. कोपर्निकस छापण्याचीच हिंमत झाली नव्हती. तर आपल्याला दिसेल की सर्व भारतीय विचारातला वेदापासून म्हणतोय, वेदातच गणित आहे, भूमिती आहे, बीजगणित आहे, खगोलशास्त्र आहे, विज्ञान आहे, धातुविद्या, मेटॅलर्जी आहे आणि मग संगीत, कला हे सर्व आहे. पुढे एक गणिताची भारताकडे कमालीची भव्य परंपरा आहे. वेदापासून ते आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य 1, भास्कराचार्य 2 करत करत अगदी आधुनिक काळापर्यंत ती श्रीनिवास रामानुजन आणि ती आजही आहे. इथे कुठे हे म्हणजे भारतीय धर्म आहे, त्यातला हा म्हणजे भारतीय विचार आहे की जो वेदांत असो किंवा नसो. आणि बघा त्यापेक्षा वेगळं हे म्हणजे काहीतरी विज्ञान आहे अशी नाहीये संकल्पना. म्हणजे मला जाणवणारा शब्द आहे अद्वैत, की भारतीय दृष्टीला हे अद्वैत कधीच कळले. या अर्थाने धर्म म्हणजे रिलिजन नाही, रिलिजन म्हणजे धर्म नाही, धर्मला पाश्चात्य भाषेमध्ये शब्द नाही. त्या जो जीवनाचा सर्वंकष अप्रोच आणि त्यातनं करायचा तो अर्थात अभ्यास विज्ञाननिष्ठ असं असायलाच पाहिजे. आपल्याकडचे ज्ञान आणि विज्ञान हे जे दोन शब्द. तुम्ही कोपर्निकस, गॅलिलिओ, ब्रुनो यांची उदाहरणं दिली. वेस्टर्न देशांमध्ये हा सायन्स वर्सेस रिलिजन डिबेट निर्माण का होतोच उत्तर तुम्ही ख्रिश्चन विचारात बीज येतं ते. कारण की एब्राहमिक रिलिजन्समध्ये नॉलेज इज रिव्हील्ड, इट इज टू बी एक्सेप्टेड विदाउट क्वेश्चन, असे काही ॲक्झियम्स आहेत की हे करायलाच पाहिजे तुम्ही. मग अशी तुम्ही बोलत होता त्याच्यावरनं मला एक उदाहरण छान आठवलं. मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे, ती उपमा सांगतो. तुम्हीच सांगितलं होतं ते आधी एकदा की भारत आणि सनातन धर्म आणि वेस्टर्न एब्राहमिक रिलिजन्स यांच्यातला फरक काय तर बुफे आणि अलाकार्ट डिश सारखा फरक आहे. म्हणजे वेस्टर्न रिलिजन्स की तुम्हाला एक पॅकेज ऑफ बिलीफ्स, मेटाफिजिक्स, मॉरल्स अशीची एक डिश तयार करून देतात अँड इट इज फोर्स्ड अपॉन यू की ती अख्खी डिश तू घेतलीच पाहिजेस. त्याच्यातलं तुम्हाला लोणचं जरी नको म्हणलास तरी मग तू वेगळे वेगळे शब्द म्हणजे ब्लास्फमी, त्याला मग बर्न्ट ॲट द स्टेक वगैरे अशा भयानक शिक्षा आहेत त्याला. आपला देश म्हणजे हजारो वर्ष वेगवेगळ्या विचारवंतांनी एका बुफेमध्ये स्वतःचा स्टॉल मांडल्यासारखं आहे आणि कोणीच दुसऱ्याचा स्टॉल नष्ट करायला जात नाहीये, तो फक्त त्याचा स्टॉल मांडतो आणि मग समोरच्या माणसावर सोडलं जातंय की तुझ्या आयुष्यातला प्रवास बघता, तुझ्या हातामध्ये डिश आहे, त्याच्यामध्ये तुला हवं तसं कॉम्बिनेशन मिक्स अँड मॅच करून विचारांचं घे आणि तरी तू शेवटी हिंदू राहतोसच. त्यामुळे आपल्या देशामध्ये प्रत्येकाच्या डिशमध्ये पदार्थ वेगळे असतात, पण म्हणून कोणी एक म्हणत नाही की नाही माझीच डिश म्हणजे सर्वात चांगली, आणि तरी प्रत्येक जण हिंदू असतोच. मी फक्त हिंदू, बौद्ध, जैन, शीख असं सर्व मिळते. स्टॉल विशाल वृक्ष आहे ज्याची मुळे एक आहे आणि बुंध्याला आलेले वेगवेगळ्या पारंब्या आणि त्याच्यावर प्रत्येक जण फुलत राहतो. एखादी पारंबी पुन्हा जमिनीवर उतरून ती नव्या वृक्षाचं रूप धारण करते. माझ्या मते हे भारतीय सर्व संकल्पनेचं सौंदर्य आहे. मी हे जे सायंटिस्टची नावं घेतली, कोपर्निकस, गॅलिलिओ, ब्रुनो वगैरे, यांच्या हे ज्या काळी त्यांचं काम करत होते तेव्हा एक महत्वाची गोष्ट वेस्टर्न देशांमध्ये नव्हती, दॅट इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. आज नावापुरतं बघायला गेलं तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 19 क्लॉज 1 मध्ये येतं. म्हणे भारताला ते योगदान व्होल्टेअरच्या विचारामधनं आली. आय मे नॉट अग्री विथ व्हॉट यू हॅव टू से बट आय विल डिफेंड टू द डेथ युअर राईट टू से इट. कारण काय? कारण वेस्टर्न देशाला हे लक्षात आलं की विचारांची प्रगती ही चर्चेमधनं होते. डिबेट, थिसिस, अँटीथिसिस आणि सिंथेसिस. मी काहीतरी विचार मांडतोय, तो खोडून काढायला तू काहीतरी विचार मांडतोयस आणि दोन्हीच्या मिश्रणातनं तिसराच एक विचार काहीतरी तयार होतोय. हे व्होल्टेअरनी मांडलं. तो फंडामेंटल रेनेसॉन्स, सायंटिफिक रेव्होल्युशन आणि एनलायटेनमेंट मधला तो धागाच मानला जातो की जे चर्च ब्लाइंड ओबिडियन्सची डिमांड करत होतं ती फोडून निघाली
म्हणून आर्टिकल 19. तर आर्टिकल 19 कदाचित भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये नंतर आलं, पण त्याच्या मागचा जो विचार आहे तो हजारो वर्ष आपल्या देशात दिसून येतो असं तुम्हीच म्हणलेलं आहात. त्याचं एक उदाहरण तुम्ही अनेक वेळेला सांगितलेलं आहे, पूर्व पक्ष ही संकल्पना आपल्या देशातली, किंवा एनी पर्सन हु इज अ फिगर ऑफ अथॉरिटी डज नॉट डिमांड ब्लाइंड ओबिडियन्स. मला त्याचं सर्वात छान उदाहरण तुम्ही विवेकानंदांची गोष्ट सांगता की रामकृष्ण परमहंस हिंदू विचाराचा मूळ सांगत होते की सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे, तर विवेकानंद तरुण असताना टिंगल उडवायचे ह्याची. ती जी तुमची सांगितलेली गोष्ट आहे की त्यांच्या एका मित्राला त्या गाढवामध्ये आणि तुझ्यामध्ये एक चैतन्य असेल, माझ्यामध्ये नाहीये. पण रामकृष्ण परमहंस कधी याच्यावर खवळलेले दिसत नाहीत, कुठेतरी विवेकानंदांना खांबाला बांधून जाळून टाकतो असं म्हणलेले दिसत नाही. तर कुठून आलंय की मुळातला प्रश्न येतो, द स्पिरिट ऑफ डिबेट, द स्पिरिट ऑफ थिसिस, अँटीथिसिस, सिंथेसिस, आणि हे म्हणजेच पूर्व पक्ष का काही वेगळं आहे? आणि एकंदरीतच भारतीय परंपरेमध्ये वाद प्रतिवादाची भूमिका काय आहे? सगळे खूपच मुद्दे, खूपच एकावन्न, खूपच छान आहेत. मुळामध्ये जाण्यासाठी मी पहिलं तर म्हणेन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा भारतीय संस्कृतीचा अत्यंत मूलभूत आणि अविभाज्य कायमच भाग होता, आहे, असेल आणि असायलाही पाहिजे. भारतीय विचारात कधीही दुसरा सांगतोय तो काहीतरी वेगळा विचार आहे म्हणजे तो आपला शत्रू आहे, त्याला आपला विचार मान्य करायला भागच पाडा वाटेल त्या मार्गाने, नाही तर मारून टाका. ही नाहीये संकल्पना. उदाहरणार्थ, कोणीही भारतीय विचारवंत कधीही हे मला कळले तेच काय ते अंतिम सत्य आहे, तुला मी ते बऱ्या बोलांनी सांगतोय ते तू मान्य कर, नाहीतर तू नरकात जाशील, तुझ्या 42 पिढ्या तुझ्यावर आम्ही हल्ला करू, असं कधीही म्हणत नाही. कधीही म्हणत नाही. तू आत्ता सुद्धा बोलाल ज्या मुद्द्याने सुरुवात केली, मला ते ऐकत असताना सुद्धा मला आनंदाने बाबासाहेब आंबेडकर आठवत होते आपोआप मनात. कारण राज्यघटना तयार करताना त्यांनी आपल्या सरनामा प्रिॲम्बलमध्ये जे लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हे शब्द घातले. तर मी याला भाग्य म्हणतो भारताचं की बाबासाहेब आंबेडकरांनी ती राज्यघटना तयार होतानाच खुलासा केलाय की तुम्हाला वाटेल हे जे शब्द आहेत लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, हे कुठेतरी फ्रेंच राज्यक्रांतीत आले. आता त्या फ्रेंच राज्यक्रांतीचे जे 3 प्रभावी विचारवंत मानले जातात त्याच्यात व्हॉल्टेअर आहे, मॉन्तेस्क आहे आणि रुसो आहे. आणि 14 जुलै 1789 सुरू होऊन जी फ्रेंच राज्यक्रांती, तिनेही 3 तत्व मानली आणि युरोपच्या द्वारा आपल्याला शिकवलं जातं की जणू ती आपल्याकडे तिथून आली. मी ज्याला भाग्य म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्ट सांगतायत की मी हे शब्द फ्रेंच आणि पाश्चात्य विचार परंपरेतनं घेतलेले नाही, हे मी बुद्धाकडून घेतले. स्वातंत्र्य, समता, बद्धता हे मी बुद्धाकडून घेतले. पहा की तो बुद्ध जन्मात कधी मला सत्य सापडलंय, आता मी सांगतो त्याच मार्गाने चल, असं बुद्ध कधीही म्हणत नाही. बुद्ध उलट सांगतोय की तू बुद्ध आहेस, तुझ्यातला बुद्ध तू ओळखला पाहिजेस. बुद्ध सांगतो प्रत्येकच जण बुद्ध आहे. हे अब्राहमिक विचार सांगत नाही. अब्राहमिक विचार सांगतो तो जो प्रेषित आहे तो सांगतोय तो ईश्वर, त्याचा तो प्रेषित आहे तोच प्रेषित, आणि तुला त्या ईश्वरापर्यंत जायचं असेल ते त्या प्रेषिताद्वाराच जायला पाहिजे, नाही तर तू पापी आहेस, दुराचारी आहेस आणि तुला नष्ट करायचा आम्हाला मग सर्व प्रकारचा हक्क आहे. असं तो भारतीय विचार वैदिक असो किंवा अवैदिक असो असं तो सांगत नाही. तो उलट सांगतोय की बुद्धही म्हणतो तूच बुद्ध आहेस, आणि आदिनाथापासून ते वर्धमान महावीरापर्यंत जी 23 तीर्थंकरांची महान असलेली जैन परंपरा आहे ती सुद्धा सांगते की प्रत्येक जण अर्हत होऊ शकतो, सत्याचा साक्षात्कार हे तुला पण होऊ शकतो. तिथे दुराग्रह नाहीये. किंवा ज्याचं उदाहरण म्हणून द बेस्ट आहे ती म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सर्व सांगतोय भगवद्गीतेत. सर्व सांगून झाल्यावर 18व्या अध्यायामध्ये असा श्लोक आहे की हे बघ अर्जुना, तुला मी हे जे
गूढातलं गूढ असलेलं ज्ञान आहे. एतद गुह्यतरम मया एतद ज्ञानमिती प्रोक्तम. हे ज्ञान मी तुला सांगितलं. गुह्यात गुह्यतरम मया, जे गूढातलं गूढ आहे ते ज्ञान मी तुला सांगितलंय. विमृश्यई तदशेषेण, हे मी तुला मागे काही शिल्लक न ठेवता सांगितलं आहे. यथेच्छसी तथा करू. आता तू ऐकलंयस. आता तुला जे योग्य वाटते ते कर. हा भारत आहे, ही भारतीय संस्कृती आहे. मला जाणवतं की हे म्हणण्याचा जो मग सहिष्णुता आहे तो मूळचा एक आत्मविश्वास आहे की तू कुठल्याही रस्त्याने गेलास तरी जोपर्यंत शोध प्रामाणिकपणाने घेशील तोपर्यंत मलाच खात्री आहे की ह्या मी सांगतोय त्या सत्यापर्यंत तू पोचशील. मला तुझ्यापाशी दुराग्रह करण्याचं कारण नाहीये. तू तुला वाटणाऱ्या मार्गाने प्रामाणिकपणाने शोध घे. पहा, तू मी सांगतोय त्याच मुक्कामावर पोचशील. पण मी सांगतोय त्याच मार्गाने जा तरच मुक्का, असं मी नाही म्हणणार आहे. दुसरी गोष्ट आहे, भारताला हे कळलंय की असं प्रिस्क्रिप्टिव्ह, असं मग इंग्लिश शब्द आहे, की हे प्रिस्क्राईब केलं एवढंच करायचं. खरा सत्याचा साक्षात्कार त्यांनी होत नाही. ते सत्य ज्यांनी त्यांनीच जाणावं लागतं. त्याचे मार्ग आहेत. पण ते मला तर वाटतं हे कळून घ्यायला फार लांब पण जायची गरज नाहीये. समजा आपण कल्पना करू की आम्रखंड मला अतिशय आवडते. श्रीखंडामध्ये आंब्याचे पीसेस आहेत, त्याला फ्लेवर, त्याला गंध, सुगंध, चव पण आम्रखंडाची येते. समजा मी म्हणालो आम्रखंड फार छान पदार्थ आहे. तुम्हाला विचारायला लागलेस काय असतं आम्रखंड. मी काहीतरी प्रयत्न करीन सांगायचा. नाही का ते श्रीखंडासारखं असतं, नाही का ते दुधापासून घट्ट केलेलं असतं. तर श्रीखंडासारखं म्हणजे काय, मग दुधासारखं म्हणजे काय, मग त्याच्यामध्ये आंब्याचे पीसेस, तर मला हापूसचा आंबा आवडतो, नाही का. शेवटी आपण अशा मुक्कामाला पोहोचू की जिथे मी तुला सांगेन खाऊन पहा तुला कळेल. जिथे खाऊन पहा तुला कळेल. मग मला दुराग्रह नाही करावा लागत की हे बघ मी सांगतोय तेच आम्रखंड आहे. मी सिंपल म्हणणार की एवढा आम्रखंड, पाणी सुटलं तोंडाला. हो, ते हे सिंपल. तो आहे भारत की जिथे ह्या दुराग्रहाला नाहीये जागा. मला खात्री आहे की हे सत्याचा साक्षात्कार मला झालाय. मी या मार्गाने गेलो, तू तुला वाटणाऱ्या मार्गाने गेलास तरी तिथेच पोहोचणार आहेस. हे वेदातल्या ऋषींपासून ते रामकृष्ण परमहंस आणि आता आधुनिकातले आधुनिक आहे ते योगी अरविंद असू द्यात, आत्ता भारतात आणि जगात असलेल्या अनेक आध्यात्मिक परंपरा असू द्यात, या सर्वांच्या मध्ये येतं. भारतीय विचार प्रिस्क्रिप्टिव्ह नाहीये, तो अब्राहमिक विचार आहे. भारत विचार सांगतो आणि तेव्हा सांगण्याचं काम मी करतोय. उलटा आता तू स्वतंत्र बुद्धीने विचार कर आणि त्या मुक्कामावर पोच. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आणि ती जाणीव सुद्धा मूळच्या ज्ञानाच्या एकात्मता, मी त्याला शब्द अद्वैता वापरतो, मूळच्या त्या अद्वैताच्या जाणीवेतून सहिष्णुता जन्म घेते. की जर मला कळलेलंच आहे की ते अंतिम ज्ञान आहे ते एकच आहे, मला हे कळलेले की तिकडे जाण्याचे अनेक रस्ते आहेत, तर तू वेगळ्या रस्त्याने येतोयस आणि तू माझा शत्रू बनणार नाही ना. मी म्हणेन की तू तुझ्या रस्त्याने ये, आपण तिथेच पोचणार आहोत. आपल्याला खात्रीच आहे की ती सहिष्णुता आहे. आणि मग ही वेस्टर्न विचार परंपरेतला टॉलरन्स, त्याच्या एक पायरीवर आहे व्हॉल्टेअर म्हणतो तो लिबरलिझम, आणि त्याच्या चिकारवर आहे आपली सहिष्णुता. कारण थोडीफार आत्ता कुठे वेस्टर्न, त्यातली एब्राहमिक, त्यातली ख्रिश्चन परंपरा, प्रोटेस्टंट धर्मसुधारणेमुळे थोडी तरी आता टॉलरन्सच्या जवळ पोचली. पण टॉलरन्स सुद्धा शब्दाचा अर्थ काय, मी तुला टॉलरेट करेन. खरं तू सांगतोयस ते चुकच आहे, तुझा देव खोटाच आहे, तू मूर्तीपूजक आहेस म्हणजे पापीच आहेस, तोवर तू अज्ञानातच आहेस. अंतिमतः तुला माझं म्हणणं ऐकायला लावणेच माझं उद्दिष्ट आहे. पण जर आता मी तुला सहन करेन, टॉलरन्स, मेहरबानी आहे का. व्हॉल्टेअरचा लिबरलिझम, उदारमतवाद त्याच्यावर जातो. ते वाक्य फार छान आहे, माय फ्रेंड, आय मे नॉट ॲग्री विथ यू बट आय विल फाईट फॉर लाईफ, फॉर टू स्टँड बाय युअर राईट. हो, हे व्हॉल्टेअर वर जातो की तुझं माझं मत एक नसेल, पण तुला तुझं मत असण्याचा अधिकार आहे. प्रसंगी त्यासाठी मी माझे प्राण पणाला लावायला तयार आहे. भारतीय सहिष्णुता त्याच्याही वर जाते. भारतीय सहिष्णुता केवळ दुसऱ्याचं मत वेगळं आहे म्हणजे तो कोणीतरी माझा विरोधक आहे, कोणीतरी माझा शत्रू आहे असं म्हणत नाही. याचं कारण भारताला कळलंय की ते जे सत्य जरी एक असलं
तरी आपण तिकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो. त्यामुळे आपल्याला ते जे सत्य जाणवतं ते वेगवेगळ्या तऱ्हांनी जाणवतं. म्हणून भारताला हे हजारो वर्ष कायम कळलंय की ते जे जाणवणारं सत्य, ब्रह्म, ईश्वर, आणि त्याला शब्द काही म्हण किंवा त्याला तू ईश्वर नको म्हणूस तरी भारत आदर करतो. चार्वाकाचा भारत आदर करतो. चार्वाकाला सुद्धा भारत ऋषी मुनी म्हणतो. कारण भारताला ही जी सुप्रसिद्ध एकदम एक्सलंट गोष्ट आहे, हत्ती आणि 7 आंधळे. ही 7 आंधळे चर्चा करतायत हत्ती काय आहे. त्यातला जो हत्तीच्या दोरीवरनं हात फिरवतोय तो म्हणतो हत्ती म्हणजे दोरीसारखा आहे. दुसरा जो हत्तीच्या पायावरनं हात फिरवतो तो म्हणतो नाही नाही दोरी नाही, हत्ती खांबासारखा आहे. तिसरा हत्तीच्या पोटावरनं हात फिरवतो म्हणतो नाही तो भिंतीसारखा आहे. तर चौथा आणखी उठतो, कानावरनं हात फिरवतो तो म्हणतो नाही हत्ती सुपासारखा आहे, सूप. आणि मग हेच भांडायला लागले आपसात की तू लबाड आहेस, तू दुष्ट आहेस, तू खोटं बोलतोयस, तुझी काहीतरी स्वार्थ असला पाहिजे की तुला काहीतरी लोकांना गंडवून तुला तुझी दक्षिणा मिळवायची म्हणून तू लोकांना सांगतोयस की हत्ती दोऱ्यासारखा आहे. हे सगळं भारताला हे कळलंय की जो म्हणतोय हत्ती दोरासारखा आहे, खांबासारखा आहे, भिंतीसारखा आहे, सुपासारखा आहे, प्रत्येक जण म्हणतोय ते सत्य आहे. पण त्याला त्या सत्याचा एकच चेहरा, एक अंश कळलाय. इतकंच नव्हे, भारताला हे पण कळलंय की केवळ हे सगळे वेगवेगळे आकलन जोडलं म्हणजे हत्तीचा हत्तीपण येत नाही. हे जोडण्याहून अधिक काही हत्तीचा हत्तीपण आहे. आणि सर्वांचा प्रवास ते अंतिम सत्य जाणण्याकडे झाला पाहिजे, यातून भारतीय सहिष्णुतेचा विचार आहे. म्हणूनच तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जो संज्ञा तू वापरलीस की त्यामुळे आपल्याकडे वाद ही एक भव्य परंपरा आहे. त्या वादाचं शास्त्र आहे. त्या शास्त्रात हे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष आहेत. आपला कमालीचा त्याला सुंदर शब्द आहे शास्त्रार्थ करणे. मी म्हणेन आत्ताची विचार परंपरेचा जवळात जवळ जाणारा शब्द मांडायचा झाला तर सेमिनार म्हणते की तू काही संशोधन केलंयस आणि आता तू ते मांडणार आहेस. आपला त्याला शब्द आहे शास्त्रार्थ करणे. आणि किती ती भव्य परंपरा आहे की समोरच्याचा विचार वेगळा आहे म्हणजे तो लगेच शत्रू नाही, उलट आहे की मी निमंत्रण देतोय, शास्त्रार्थ करू, बसू, चर्चा करू. आपल्याकडे ती चर्चा म्हणजे वाद याचा अर्थ भांडण नाहीये बरं का. आपल्याकडे वादाचे विविध प्रकार आहेत. त्याचे एक कोड ऑफ कॉन्डक्ट, आचारसंहिता आहे. मी सहज जाता जाता आठवण करून देतोय की असे जर शास्त्रार्थाला 2 पक्ष बसले, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, प्रतिपक्ष आहेत, पण त्याचा कोड ऑफ कॉन्डक्ट आहे की समोरच्याशी उपहासाने नाही बोलायचं, तुच्छतेने नाही बोलायचं. त्याची टिंगल, तो त्याचं म्हणणं मांडतोय, तू ते विचारात घे आणि तू तुझं म्हणणं मांड. आणि म्हणून येतं वादे वादे जायते तत्वबोध. ते वाद म्हणजे वितंड नाहीये, भांडण नाहीये, तर त्या चर्चेमधून काहीतरी सत्य समोर येतं की मग जे दोघेही स्वीकारतात. देण्याचं खरंच अत्यंत उत्तम उदाहरण आहे शंकराचार्य आणि हा मंडन मिश्र यांच्यामधली चर्चा, शास्त्रार्थ, की ज्याला जज म्हणून बसते मंडन मिश्राची पत्नी. इथे जाता जाता सांगतो की म्हणजे स्त्रीचं समाजात समान स्थान असणे, स्त्रीचा सन्मान असणे, स्त्री सुद्धा अभ्यासात सखोल आहे, ती ज्ञानाची पाईक आहे. नवे नवे ती जज की ती शंकराचार्य आणि मंडन मिश्र चर्चा करणार आहे, पण त्या चर्चेचा अंतिम निकाल ती मंडन मिश्राची पत्नी. आणि तिच्या निपक्षतेवरचा किती विश्वास आहे पहा तुम्ही, की तो जो जज ठरवायचा असतो ना, तो दोन्ही पक्षांनी एकमताने ठरवायचा असतो. तेव्हा शंकराचार्य आणि मंडन मिश्र एकमताने की ती पत्नी, म्हणजे यामध्ये शंकराचार्य सुद्धा विश्वास व्यक्त करतायत की ती मंडन मिश्राची पत्नी आहे. म्हणजे पार्शालिटी करून ती काही झालं तरी एका बोटावरची थुंकी दुसऱ्या बोटावर करून ती निकाल मंडन मिश्राच्याच बाजूने, असं नाहीये. असा तो शास्त्रार्थ आहे. आणि मग खरोखरच आहे की त्या चर्चेच्या अंती काही अंतिमता मंडन मिश्र यांना मान्य करावं लागलं, तर ते शंकराचार्यांचे शिष्य बनतात. ही भारताची परंपरा आहे. म्हणजे असहिष्णुता नाही, तिथे तलवारबाजी नाहीये, तिथे तुझ्या अर्थव्यवस्थेवर मी प्रभुत्व ठेवून अंतिमता तुला माझाच पंथ स्वीकारायला लावीन, हे नाहीये. मला तर म्हणायचंय की पुढच्या मानवतेला ह्या सगळ्या तत्वांचा स्वीकार करावा लागणार आहे. यातला हा जो संज्ञा पूर्व पक्ष, तर पूर्व पक्षाचा खरा अर्थ आहे की मला माझं म्हणणं मांडण्यापूर्वी हा जो समोरचा आहे त्याचं म्हणणं काय हे सुद्धा मला तितकंच उत्तम मांडता आलं पाहिजे.
हे तर आधुनिक काळात कम्युनिकेशन स्किलचं क्षेत्र आणि त्या कम्युनिकेशन मधलं लिसनिंग स्किलचं क्षेत्र यात आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा याचं ट्रेनिंग दिलं जातं की बीपीओ ऑपरेट करतायत, तुम्हाला कोणाचा तरी फोन आला की त्याला अमुक अमुक फ्लाईटचं तिकीट बुक करायचं, तर ट्रेनिंग दिलेलं असतं की ते बुक प्रत्यक्ष करण्यापूर्वी त्याला तुम्ही कन्फर्म की तुम्ही मला म्हणालात की मुंबईहून न्यूयॉर्कला JFKचं तुम्हाला एअर इंडियाचं हवंय ना, म्हणजे मी कन्फर्म करतोय की तू जे म्हणतोयस ते मला बरोबर समजलंय ना, नाही तर तू म्हणतोयस काहीतरी माझ्या काहीतरी पूर्वग्रहांपायी मी त्याचा अर्थ काहीतरी तिसराच घेतोय, तो समजून मी त्यावर काहीतरी बोलतो आहे, ते तो काय यातनं कधी संवाद होणारच नाहीये. भारताची शास्त्रीय परंपरा आहे की तो काय म्हणतोय ते आधी तू समजावं आणि तुझं म्हणणं मांडण्यापूर्वी एकदा मांड की तू म्हणतोयस हे मला कळलंय ना बरोबर की तू हे म्हणतोयस, त्याला म्हणतात पूर्वपक्ष. आणि मीच काय मला आनंदाने सांगतो की अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये राजीव मल्होत्रांनी हे खूप छान तऱ्हेने त्यांच्या ग्रंथांमध्ये मांडलेलं आहे की विचार परंपरेमध्ये भारत असा पूर्वपक्ष करायला विसरला, हे त्रुटी राहून गेली. मग की तुमच्यावर वैचारिक सुद्धा समजा आक्रमणं आहेत, तर मग ती आक्रमणं करणारा कोण आहे, तो नेमकं काय म्हणतोय आणि तो मांडून. तरी मी जाता जाता सांगतो की मला जाणवतं, समजा मी सहज एक छोटं म्हणून उदाहरण देतो की आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य आलं. एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे की इंग्रजांचं प्रत्यक्ष राज्य येईपर्यंत त्यांनी इकडं ख्रिश्चन धर्म प्रसाराला अधिकृत सरकारी परवानगी दिलेली नव्हती. पण त्यांना एकदा कळून चुकलं की आता भारतावर आपलं राज्य आलेलं आहे. तो इतिहासाच्या अन्वय अर्थाचा एक वेगळा गंभीर मोठा मुद्दा. मी एवढं विधान करतो की इंग्रजांनी भारत मुघलांकडनं नाही जिंकला, इंग्रजांनी भारत मराठ्यांकडनं जिंकला. हे नुसता मी नाही म्हणतोय, समकालीन इंग्रज दस्तावेज म्हणतात. त्यांना आणि त्या काळातल्या मराठ्यांना पूर्ण भान आहे की मराठ्यांना भान आहे आपण भारत नावाच्या देश आणि संस्कृतीच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी लढतो. आणि इंग्रजांना पण भान आहे, ते पत्रव्यवहारात ईस्ट इंडिया कंपनीच्या की या देशामध्ये मराठे म्हणवणारी ताकद आहे, तोवर आपल्याला भारताचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. आपलं दुर्दैवच आहे की निर्णायक खरी जी दुसरं इंग्रज मराठा युद्ध आहे, त्यानंतर एकूणच मराठा वेगवेगळे सरदार अंतिमता पेशवा यांनी तैनाती फौजेच्या करारावर सह्या केल्या. 1813चा जो मग चार्टर ऍक्ट आहे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600, त्याला ब्रिटिश पार्लमेंट दर 20 वर्षांनी पूर्व गोलार्धामध्ये व्यापार करण्याचा एक अधिकार, मोनोपॉली रेट, हे चार्टर आहे आणि तो दरवर्षी 20 वर्षांनी रिन्यू होत होता. 1813 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये ख्रिश्चन धर्म प्रसाराला परवानगी नव्हती. पण 1813 पर्यंत हे क्लिअर झालं होतं की आता उरले होते फक्त सतलजच्या पलीकडे महाराजा रणजित सिंगाचं त्यावेळी पॉवरफुल असलेलं शीख साम्राज्य. आपले दुर्दैव म्हणजे बाकीचा भारत इंग्रजांच्या आधिपत्यात गेला होता. त्यांना एकदा जेव्हा हे कळून चुकलं की आता आपली राजकीय पकड आलेली आहे, 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये आहे की आता ख्रिश्चन धर्मगुरू इथं येऊन धर्मप्रसाराला परवानगी. मी एवढा वेळ का घेतला, तर ज्यांचं पुढे 19व्या शतकामध्ये पडलेलं नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी, एक संन्यासी, वेदांत विचाराचा अभ्यास केलेले. यांचा 1825चा जन्म आहे. काही काळापूर्वी त्यांचे डिसेंबर 20 झाली. कोकणातलं रोह्यातलं गाव आहे त्यांचं, ते मला उपस्थित राहायची संधी मिळाली होती. मला आता आठवायचं कारण काय, या विष्णुबुवा ब्रह्मचारींनी ख्रिश्चन धर्मगुरूंना चॅलेंज केलं होतं की तुम्ही तुमचा धर्माचा विचार मांडा, मी माझा मांडीन, आपण चर्चा करू, पाहू काय निष्पन्न होते. आणि ती जी काही ख्रिश्चन विचार परंपरा आहे तिने तो सगळा संवाद नीट डॉक्युमेंट करून ठेवलाय. ते उपलब्ध आहे. आता मला त्याची PDF मिळाली, पण तो करणारा तो ख्रिश्चन धर्मगुरू, पण त्यांनी तो सांगतोय तो ख्रिश्चन विचार आणि त्याला विष्णुबुवा ब्रह्मचारी भारतीय संस्कृतीतून उत्तर देऊन प्रतिपक्ष मांडतात. ती चित्तथरारक आहे ती चर्चा. माझं म्हणणं की ही जी आपली विचार परंपरा त्याचं आधुनिक काळातलं सुद्धा उत्तम उदाहरण आहे. एंड काय झालं त्याचं? तो मान्य करतो की मला तोंडाला फेस अवघड आहे यांना सांगणं आहे. विष्णुबुवा नाही, तो मिशनरी की धर्म आणि याला तो बदलायला लावणे हे मला तोंडाला फेस आणि मला अवघड आहे.
पण केवळ अवघड आहे. म्हणजे ते म्हणतायत त्याच्यात तथ्य आहे काही हे असं त्यांनी मान्य केल्याचं नाहीये. पण मग हे विवेकानंदांबद्दल आहे की विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन जेव्हा सगळा वेदांत सांगितला, हे वस्तुस्थिती आहे की 1893 मध्ये आयोजित करण्यात आलेली ती सर्वधर्म परिषद सुद्धा ही मूळचा तिचा हेतू होता ख्रिश्चॅनिटीच कसा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि तो मिळून जगाला सांगणे. त्याऐवजी घडलं उलटच. त्याला इतिहासामध्ये सुद्धा थिअरी ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस असं नाव आहे. आणि करण्याचा उद्देश काय होता, त्यातनं इमर्ज स्वामी विवेकानंद नावाचा रॉकस्टारच जन्माला आला. तर तिथे अमेरिकेतले त्या काळातले काही ख्रिश्चन मिशनरी होते ज्यांच्यापाशी म्हणण्याचा वृत्तीचा पारदर्शक आणि प्रामाणिकपणाही होता की ते म्हणाले, हे जे सांगतायत अशा या देशाला जाऊन आपला ख्रिश्चन विचार सांगण्याची गरजच नाही, असलंच तर आपल्याला यांच्यापासून शिकायला पाहिजे. असं त्यावेळी म्हणजे 1893 ते 1800 तिकडे निघालेले ते. मला थोडं एक स्केप्टिकल आर्ग्युमेंट मांडायचं. हे सगळे मोठमोठाले आदर्शवादी आयडियलिस्टिक युटोपियन विचार हे एलिट पॉकेट्समध्ये फक्त डिस्कस व्हायचे असं जर मी एक काउंटर आर्ग्युमेंट मांडलं. कारण की फार तू माझ्या विरुद्ध काहीतरी म्हणतोयस तर तू माझा शत्रू नाहीस बोलायला ठीक आहे, पण आजही उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघताना हा जो एक व्यक्तिमत्वातला साक्षेप आहे, सम्यक बॅलन्स तुम्ही म्हणतात असं, हा नाही दिसून येत आपल्याला. सर्वसाधारण कॉमन मॅन की ज्याला कदाचित एवढ्या सखोल विचारापर्यंत पोहोचता येत नसेल, त्याला त्याच्या एखाद्या मताला काहीतरी आपण उलट उत्तर दिलं किंवा वेगळा काहीतरी मुद्दा मांडला तर ऍव्हरेज पर्सन आज तरी दिसतं की तो इमिजिएटली इगोवर घेतो. ते इमिजिएटली ही डिग्स इन हिज हिल्स. तो ओपन माइंडेड होण्यापेक्षा उलट जास्तीच तो स्वतःची पोझिशन डिफेंड करायला बघतो. आपल्या देशाचं अख्खं राजकारण ह्याच्यावर चालतं. म्हणजे ऑपरेशन सिंदूर झालं तर आपल्यातले इतके भाजपनी केलं का तर आम्ही पाकिस्तानवर कसा अन्याय झाला हे म्हणतो, पण आम्ही भाजपच्या पाठीशी उभे राहणार नाही. असे निदान ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला ते थोडं प्रमाणाने कमी नाही. आणि तरी ते भाजपच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रश्न नाहीये. तुम्ही भारताच्या पाठीशी उभे राहणार का प्रश्न नाही. मग माझा प्रश्न डीपर आहे की फॅक्ट ही आहे, जो राजकारण केअरफुली ऑब्झर्व्ह करतो तो, की पॉलिटिशियन्सचं पण हे शेवटी पोस्चरिंग असतं, पोलरायझिंग भूमिका घेणे. पब्लिक स्फिअर मध्ये तरी कुठे आपण तुझे मी 2 मुद्दे मान्य केले, माझे तू 2 मुद्दे मान्य केले हे दाखवायचं नाही. कारण आपल्या व्होट बँक्स त्यांनी ऑफेंड होतील कदाचित, किंवा आपल्या विचाराला आपल्या ट्रायबल माइंडसेटच्या टीमला कशी गद्दारी केलीस तू. पण हे बॅकडोर डिलिंग्स तर होतातच. मग जे बॅकडोर डिलिंग्स ऍज इट इज होतात ते काय पॉलिटिशियन्सला आपली माणसं मूर्ख वाटतात की त्यांना हे देवाणघेवाण बाय पार्टिझन अक्रॉस द फ्लोअर विचारांची देवाणघेवाण पटणार नाही. आणि याचं नातं जाऊन शेवटी कॉमन मॅन पर्यंत हा तू माझ्या विरुद्ध विचार मांडतोयस तर तू माझा शत्रू नाहीस हे जर आपल्या राजकारण्यांना वाटत असेल की हा व्यक्तिमत्वातला साक्षेप कॉमन मॅनकडे नाही म्हणून पोलरायझिंग स्टान्स घ्यायचा आणि बॅकडोर हिडन डील्स करायचं, म्हणजे आपलेच राजकारणी काय मूर्ख समजतात का कॉमन मॅनला? का खरंच हा साक्षेप कॉमन मॅन पर्यंत पोहोचलेला नाहीये? एक मी अत्यंत दुःखाने एक सत्य तर मान्य करावाच लागेल, कारण की तो आपल्याला प्रत्यक्ष येणारा अनुभव आहे. तो म्हणजे आत्ताच भारत, त्यात महाराष्ट्र आला, आपण सगळे आलो. एक आपलं सामूहिक जीवन, सामाजिक एकत्रित जीवन. आत्ता त्यामध्ये असहिष्णुता, स्वमतांधता आणि आपलंच रेटणे, दुसऱ्याचं ऐकून सुद्धा घ्यायची तयारी नसणे, किंवा जरा दुसरा काही वेगळं म्हणतो याचा अर्थ तो नालायक आहे, दुष्ट आहे, शत्रू आहे, काही करून त्याला कापूनच काढला पाहिजे. असं एक वैचारिक व्यावहारिक कुंद झालेलं सध्याचं वातावरण आहे, हे मला अत्यंत दुःखद अंतःकरणाने मान्य करणं आवश्यक आहे. मग मी वर्णन करेन की त्याचं आपण आपल्या संस्कृतीच्या त्या मूलतत्व आणि जे अत्यंत भव्य आकलन आहे त्यापासून दुरावलो म्हणून मी होतं. एक झाला. दुसरा आत्ता तुझ्याच बोलण्यात आला तो हजारो वर्ष भारतीय विचारणेची चिकित्सा करूनच मांडलं की बेसिकली माणसाच्या माणूसपणाचे 6 शत्रू, षड रिपू ही कल्पना आपल्या तत्वज्ञानात मांडली. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. यामध्ये इगो, अहंकार हा येतो की ज्याला त्याला जवळजवळ निसर्गतः
मी सांगतोय तेच बरोबर आहे, मी सांगतोय तेच, हे होतं माणसाचं. भारतीय विचार मग शिकवतो की तू स्वतःकडे सुद्धा एका अलिप्त दृष्टीने पाहायला शिक. आणि एका टप्प्यापर्यंत इगो तुला कदाचित प्रगती, काम, आत्मविश्वास, आता फक्त आत्मविश्वास आणि अहंकारातली सीमारेषा ही शब्दामध्ये सांगताच येणार नाही की आत्मविश्वास कुठे संपतो आणि अहंकार कुठे चालू होतो. त्याला दरवेळी माझा तो आत्मविश्वास, दुसऱ्याचा तो अहंकार, हे जरा होऊन बसतं माणसाचं. ही आपल्याला शिकवण्यात आलेली साधन आहे, ही ज्यांनी त्यांनी आपापल्या पातळीला करायची असतं. पण आत्ताच जे की सत्याच्या अद्वैताच्या जाणीवेतून तयार झालेली सहिष्णुतेची सांस्कृतिक जाणीव, सहिष्णुतेचं सांस्कृतिक भान हे वर्तमान काळामध्ये कमी दिसतं, हे एक दुःखद वास्तव आहे. आणि आपल्याला ते स्वीकारून आपल्याला भारतीय संस्कृतीच्या आद्य सूत्रांवर पण सगळं आधुनिकीकरणीकडे जायला पाहिजे. मी इगो हा दुसरी डायमेन्शन म्हणलो. तिसरी काय, लोकशाही हा जो प्रकार आहे ह्याची होऊन बसते मला. की माझं तर म्हणणं आहे की दुसऱ्याच्या मताचा आदर करणे आणि आपण ज्यांनी सुरुवात केली ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हाच लोकशाहीचा आत्मा आहे की. मग हे भारतीय संस्कृतीचाही हा आत्मा आहे. आणि मी माझं एक आकलन तर मांडत आलो की स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात आपल्या देशात लोकशाही, राज्यघटना का टिकली. आपल्या समस्या खूप आहेत, त्या आपल्याला दूर करायला पाहिजेत. पण मूळ आहे की आपली राज्यघटना टिकली, तिने पाळंमुळं पक्की घेतली, ती राज्यघटना जनसामान्यांपर्यंत पोहोचली. त्यामुळे लोकशाहीची पाळंमुळं, समस्या लक्षात ठेवून सुद्धा जातीपाती, भ्रष्टाचार, मसल पॉवर, आता वाढत असलेली असहिष्णुता, याचं सर्वांचं भान ठेवून तरी मी म्हणतो की लोकशाही, आधुनिक राज्यघटना आपलं बळ आहे. माझं आकलन आहे की कशामुळे झाली याचं एक महत्वाचं कारण आहे, ते लोकशाही स्पिरिट भारतीय संस्कृतीतच हजारो वर्ष आहे. कारण ते त्या सहिष्णुतेतून येतं. आणि त्यामुळे तुझं मत वेगळं म्हणजे मी तुला दरवेळी मारीनच, ही मूळची संकल्पना आज त्याच्या भोवती काळजी आहे. पण मी लक्षात आणून द्यायला की इतिहासाच्या व्यापक पटावर मी काय म्हणेन की माझाच देव खराय, माझाच प्रेषित खराय आणि माझंच पुस्तक खरंय. तू ते बऱ्या बोलांनी मान नाही तर तुला मारून टाकतो. हे अख्ख्या भारताच्या इतिहासात कधीही दिसणार नाही. हे 8व्या शतकात भारतावर इस्लामी आक्रमण चालू झालं, तिथून पुढे दिसेल. किंवा मग पुढचं जे ब्रिटिशांच्या रूपाने आलेलं, त्याला ब्रिटिश/ख्रिश्चन आक्रमण. माझ्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय की त्याच्या आधी आणि आजही भारतामध्ये अक्षरशः शेकडो पंथ, उपपंथ आहेत. त्यातला नुसता वैदिक भाग घेतला त्यात हजारो आहेत. चर्चेच्या सोयीसाठी थोडक्यात म्हणायचं तर उदाहरणार्थ शैव आणि वैष्णव. आणि मग देशाचा सांस्कृतिक राजकीय इतिहास पाहिला तर कित्येक राजे स्वतः शिवाचे उपासक होते किंवा विष्णूचे उपासक होते. पण म्हणून त्यांनी कधी असा फतवा नाही काढला की माझ्या राज्यातल्या सगळ्यांनी शिवाचीच उपासना करायला पाहिजे. त्यांना नाही तर मी मुदत देतोय 48 तासाची, 48 तासाच्यात कन्व्हर्ट व्हा, शिवाची नाही तर तुम्हाला मग मी मारून तरी टाकेन, किंवा मग माझ्या राज्यातनं चालते तरी व्हा, किंवा मग तुम्हाला माझ्या राज्यात काही अधिकार असणार नाही. आणि ख्रिश्चन आणि इस्लामिक म्हणजे ही अब्राह्मिक कन्सेप्ट आहे. आपले राजे त्यांच्या पातळीला जरी कोणी शैव आहे कोणी वैष्णव आहे तरी तो सर्वांचा आदर करत होता. उलटे भारतीय राज्यशास्त्रात ही जी राजा ही संस्था आहे हिलाही सांगण्यात आलेलं कर्तव्य आहे की तुझ्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपापल्या इच्छेने जीवनाचा जो मार्ग आहे तो त्याला जगता आला पाहिजे, अशी तू त्याची काळजी घ्यायचीस. म्हणजे ही जी सहिष्णुता आहे. आणि इथे कधी युद्ध नाही झालेली शैव राजा विरुद्ध वैष्णव राजा, आणि तो शैव राजा वैष्णवाला म्हणतोय की तुला मारून टाकेन, आणि तो जिंकला, समजा शैव जिंकला तर तो वैष्णव राजाला म्हणतोय तू शैव हो, तुझ्या बायकोला माझ्या जनानखान्यात पाठव तर तुला मी जगू देतो. हे सगळं इस्लाम आणि ख्रिश्चनिटीच्या एकूण विचार आणि ऐतिहासिक परंपरेतले प्रश्न. नुसता वैदिक नाही आहे. बौद्ध आणि जैन विचार वेद मानत नाही. वेद प्रामाण्य हे जे सूत्र आहे, ठीक आहे,
म्हणून कधी तुम्हाला युद्ध आणि हिंसाचार दिसेल का? वस्तुस्थिती नाही दिसणार. आपल्या देशाच्या इतिहासाचं विकृतीकरण करून ज्या अनेक शक्ती ज्यांचा एजंडा आहे भारत तोडायचा, त्याला सुद्धा सुदैवानी अलीकडे रूढ झालेला फार परफेक्ट शब्द आहे ब्रेकिंग इंडिया फोर्सेस. त्यांचा तो एजंडा आहे त्यांचा. त्याकरता ते सांगतात की जणू कोणीतरी वैदिक राजा होता म्हणे पुष्यमित्र शुंगानी, कसे 80,000 बौद्ध विहार नष्ट केले. दादांत खोट आहे. उलट बुद्धाच्या स्वतःच्या जीवनात बुद्धाला सर्वजण भगवान म्हणत होते, आदराने आपल्या राज्यात बोलवत होते. राजे रजवाडे सुद्धा त्याचे चरण स्पर्श करून चरण धूत होते. असा भगवान बुद्ध, असा भगवान वर्धमान महावीर. तेव्हा वेद प्रामाण्य तुम्ही मानत नाही म्हणजे चला तुम्हाला मारतो असं नाही. असं किंवा सम्राट अशोक समजा तो एकमेव असा राजा की ज्यांनी धर्म ही नीती बनवली राजाची. पण त्या अशोकाने सुद्धा कोणावर लादला नाहीये बौद्ध धर्म. त्या अशोकाचा आजोबा म्हणजे चंद्रगुप्त आधी भारताचा सम्राट बनतो. त्याचा गुरु वैदिक आहे चाणक्य. पण चंद्रगुप्त तुम्ही पहा, तुम्ही मला तर वाटतं भारताची केवढी भव्य राजकीय सुद्धा परंपरा की या भारतवर्षाचा सम्राट एका तारखेला आपणहून सत्तेवरनं खाली उतरतो, राजसत्ता आपल्या मुलाकडे सोपवतो आणि जैन तो साधू बनतो. पांढरी शुभ्र वस्त्र घालून पायामध्ये जोडे न घालता तो पायी भारतभर फिरतो आणि अंतिमतः म्हैसूरच्या जवळच्या श्रवण बेळगोळाला जैन विचारातलं संथारा हे व्रत आहे. म्हणजे आता माझं जीवन झालं वैदिक विचारात आहे, त्याला प्रायोपवेशन म्हणतात. आणि एका प्रसन्न चित्ताने आता मी हा देह ठेवणार आहे. असा चंद्रगुप्त मौर्याचा शेवट आहे. केवढी आहे पण इकडं सत्तेसाठी बापाला मारूनच टाकणे, भावांच्या कत्तलीच करणे आणि क्रौर्य एवढं की त्या बापाला टाकलं तुरुंगात आणि जा तुला मी अशा जागी ठेवतो की तिकडं बघत बैस ताजमहाल आणि तुझ्या लाडक्या मुलालाच बहुधा मारून मी त्याचं मुंडकं तबकामध्ये घालून तुला. या हा औरंगजेब आहे आणि ही मुघल परंपरा आहे. मी स्पष्टच बोलतो ही नाही हा भारत. आपण जेव्हा म्हणतो की तो रामाचा भारत आहे की वडिलांच्या एका शब्दावर त्यांनी आपल्याला अनेकदा याचं मॅग्निट्यूड लक्षात येत नाही बरं का, की त्यावेळचा दशरथ भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तो म्हणतोय की माझा लाडका हा राम आता युवराज व्हावा की माझ्या नंतरचा चक्रवर्ती सम्राट. तरी पहा की रामायण सुद्धा आपल्याला सांगतं, मगाशी एका मुद्द्यापाशी आपण पुन्हा जाऊ त्या निमित्ताने, की आपल्याकडे असं सगळं एकत्र मांडलंय, तुकडे करून नाही मांडलेलं. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र सकट, विज्ञान, गणित, खगोला सकट रामायणात येतं, महाभारतात येतं. तो असा एकत्रित अभ्यास आहे. आत्ताच्या मुद्द्याला धरून मी सहज म्हणतोय की दशरथ जे राजा आहे याचा अर्थ तो हुकुमशाह नाही. भारतीय राज्यशास्त्रीय विचारात राजसत्तेला, समाजावर लाईफ अँड डेथचे अधिकार नाहीत आणि कधीही नव्हते. ती पाश्चात्य उलट परंपरा पोल सायन्सची की राजाला पॉवर ऑफ लाईफ अँड डेथ ओव्हर पीपल. भारतीय विचारात नाहीये, उलट आहे. भारतीय विचारात हा साधा राजा हा शब्द रंजयते इति राजा ही व्याख्या आहे. जो लोकांचं रंज म्हणजे तो लोकांना रममाण, तो लोकांचं भलं पाहतो, त्याला राजा म्हणायचं. असं राजाचं कर्तव्य. रामायणातला दशरथ आपला हुकूम नाही सांगत की आता राम युवराज बने. तो त्याच्या मनात हा विचार आल्यावर तो त्याच्या मंत्रिमंडळाला सांगतो की माझ्या मनात हा विचार आहे, पण तुमचा यावर काय मत, काय सल्ला काय. ते आनंदाने म्हणतात की आमची संमती आहे, पण आपण अयोध्येच्या नगरजनांना विचारू. ते अंतिमता जातं लोकांपर्यंत. खरं म्हणजे ही लोकशाहीची बीज आहे. हे मी एकटा नाहीये बरं का म्हणणारा. 19व्या शतकात न्यायमूर्ती रानडेंनी शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करून असं मांडलंय की या राज्यव्यवस्थेचा नैसर्गिक रस्ता लोकशाहीच्या स्थापनेकडे जातो. न्यायमूर्ती रानडेंनी 19व्या शतकात मांडलंय की ब्रिटनमध्ये जशी घटनात्मक राजेशाही आहे, तर जो शिवाजी महाराज त्यांचं अष्टप्रधान मंडळ की जे थेट वेदापासून आहे, ते चाणक्याच्या अर्थशास्त्रात आहे, ते नीतिशास्त्रामध्ये आहे, आणि मग ते शिवाजी महाराजांच्या त्यांची जी रामचंद्रपंत आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्यांनी एकत्र केली. कारण मुळी शिवाजी महाराजांना जिजाऊंनी जे वाढवलं ते रामायण महाभारताचे संस्कार करून वाढवलं. त्यामध्ये आपोआप ते राज्यशास्त्राचे विचार येतात.
पण यातून जो आता सगळ्यांनी मान्य केलं, अयोध्येचे पौरजन सुद्धा आनंदी झाले की आता हा आदर्श असलेला राम आता आमचा युवराज होणार. आणि अचानक त्याला सांगितलं जातं की नाही, कैकेयीला शब्द दिला होता तर तो 14 वर्ष वनवास, डोळ्याचं पातळ लवायच्या आत राम ते मान्य करतो. माझं म्हणणं याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स आहे की सत्तेसाठी मानवाच्या इतिहासाची पानं रक्ताने रंगलेली. पण भारत आदर्श मानताना सांगतोय की आपले वडील म्हणाले की असं असं माझ्याकडनं शब्द गेला होता, तिने आता ते वरदान मागितलंय. डोळ्याची पापणी लवायच्या आत राम म्हणतो मी राजसत्ता सोडून जायला तयार. माझं म्हणणे इव्हन पॉलिटिकल परंपरा भारताची, याच्यामध्ये ती लोकशाहीची बीज आहे, त्याच्यामध्ये दिसून येणार. आणि मग आधुनिक भारताची, त्यातली आपली ही लोकशाही आणि आपली ही राज्यघटना, याचं सुद्धा बळ यामुळे. इफ आय कंटिन्यू टू प्ले द डेव्हिल्स ॲडव्होकेट, आपल्या देशात कधी वैष्णव राजा आणि शैव राजा यांच्यामध्ये क्रुसेड झाली नाही, ठीक आहे, मान्य केलं. मॅसिव्ह स्केलला लढाया झाल्या नाहीत, मान्य केलं. कारण संस्कृतीलाच हे मान्य होतं की तुझ्यातलं आणि माझ्यातलं चैतन्य एक वेगळ्या रूपाने आपण त्याला ओळखतो. पण नाकारून तर चालणार नाही की गावागावामध्ये एका महत्वाच्या समाजाच्या घटकाला मात्र गावाच्या बाहेर ढकललं. त्यांच्यावर शेकडो प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स टाकले गेले. एक काळ तास आता की त्यांची सावली आणि स्पर्श पडला तरी काहीतरी पोल्युशनच्या संकल्पना आल्या. मग तेव्हा कुठे गेलं होतं हे तुझ्यातलं माझ्यातलं एक? हे दुर्दैवानी पण 100% सत्य आहे. मी आपलं काम, आपली जबाबदारी मानतो की आपण हे सर्व मान्य करून आता बदलून ते पुन्हा मूळच्या समर्थ समतापूर्ण पायावर उभं करायला काम केलं पाहिजे. ते आहे ते दुःखद, अत्यंत तीव्र बोचरं सत्य आहे. ते सत्य मान्य करूनच आता आपण बदल, परिवर्तन घडू. आपल्याला जाणवणाऱ्या त्या भारतीय संस्कृतीची मूळची सूत्र, यावर याची स्थापना करायला काम केलंच पाहिजे. माझं म्हणणं आहे, ते करणारे आपण पहिले पण नाही, शेवटचे पण नाही. माझं किमान म्हणणं आहे, मी याला प्रबोधनाची परंपरा म्हणतो की आधुनिक काळात सुद्धा ती 200 पेक्षा जास्ती वर्षांची. आपल्या बोलण्यामध्ये आता सहज विवेकानंदही आले होते. विवेकानंदांनी सुद्धा जाती व्यवस्थेवर अत्यंत कठोर प्रहार करून ती बदलून समान मानव सर्वांमधलं ते जर एकच एक ईश्वरी चैतन्य असेल तर इथे या जातीपातीच्या भिंती, उच्च नीचतेच्या संकल्पना आणि तुझ्यामुळे तुझ्या सावलीमुळे माझा विटाळ होतो आणि तू दूर राहा, विवेकानंदांनी पण याच्यावर कठोर टीका करून आपल्याला बदलाचा रस्ता दाखवलेला आहे. किंवा स्वामी दयानंद, त्यांचा आर्य समाज, यांनी वेदांचा अभ्यास करून आता हे सुमारे 200 वर्षापेक्षा अधिक काळ आहे की वर्ण अथवा जाती व्यवस्थेला मूळच्या वेदात जागा नाही. काळाच्या ओघात कोणत्याही समाज व्यवस्थेत जे घडतं तसं घडत गेलं. आता मी त्या चिकित्सेत वेळाभर आत्ता नाही शिरतोय, पण महर्षी दयानंद पण म्हणाले की इथं माणसातल्या विषमता, उच्च निचताला जागा नाही, सर्वांमध्ये ते एकच एक चैतन्य आहे. माझं तर म्हणणे, आपण चाणक्य मंडल परिवार सुद्धा आपल्या परीने जमणारं जे छोटं काम करतो, त्यात आधुनिक काळात सुद्धा हाच शैक्षणिक विचार समाजात सांगतो की स्वतःला ओळख. का रे? कारण तुझ्यामध्ये पण बुद्धिवान सर्वजण आहेत. तू तुझ्यातली बुद्धी कशात चालते ते ओळख. ते सर्व चिंतन या सलगतेतूनच येतं. तुझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुझ्या जीवनात काहीतरी व्यक्त होतं ते ओळख आणि त्याची जोपासना कर. ती वाटचाल उत्तमता आणि प्रतिभेची. तर ते बदलायला आपल्याला काम करायलाच पाहिजे. आता तू मुद्दा तर जाती व्यवस्थेचा उपस्थित केला, मी त्याला मला कळलेलं प्रामाणिक उत्तर तर म्हणलोच आहे. आत्ता तुझ्या विचारण्यात नसून मी म्हणतोय की हीच अशीच चर्चा स्त्री वर्गालाही लागू आहे की भारतीय विचारात स्त्रीला समाजात समान स्थान आहे, समान अधिकार आहेत, कायमच होते. पण सत्य आहे की काळाच्या ओघात ते कुठेतरी विघटन, पतन होत गेलं. दुःखद असलं तरी ते मान्य करून आता आपल्याला ते बदलायला काम करायलाच पाहिजे. जशा सर्व मानव समान आहे आणि त्यात या जातीपातीच्या भिंती नाहीत, असता कामा नयेत, तसे स्त्री पुरुषही समान. ही पण माझी पण जाणीव
ज्याला विवेकानंदांनी फार छान उपमा दिली की समाज हा जर गरुड असेल, ताकदवान पक्षी, तर स्त्री आणि पुरुष हे त्याचे दोन पंख आहेत. स्वामीजी म्हणतात, तुम्ही तुमच्या अहंकारापायी त्यातला एक पंख जर तुम्ही दुबळा करून ठेवलात तर हा पक्षी आभाळात कसा उडेल. तर जो मुद्दा जाती व्यवस्थेच्या विश्लेषणाला लागू आहे तोच मुद्दा स्त्री पुरुषांचं स्थान, त्यामध्ये स्त्रीचं समाजातले समान स्थान, स्त्रीचा सन्मान, स्त्रीचं स्वातंत्र्य आणि स्त्रीची सुरक्षितता. मी असे 4 S म्हणतो त्याला: समता, स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षा. यावर नव्या भारतीय आणि जागतिक समाज व्यवस्थेची पुनर्रचना. फक्त ती पुनर्रचना आपल्या भारतीय संस्कृतीच्या जाणीवेतून आधुनिक आकार धारण करते अशी. माझा पुढचा मुद्दा तोच असणार होता जो न विचारता तुम्ही घेतला. मी नोट्समध्ये इकडे लिहिलं होतं की स्त्रियांची भूमिका भारतीय ज्ञानप्रणालीमध्ये. पहिल्या भागामध्ये पण तुम्ही उदाहरण दिलं होतं की अनेक वेद उपनिषदांमधल्या किंवा भारतीय विचारातल्या गोष्टी पार्वती शंकरांना प्रश्न विचारून सुरू होतात. किंवा आत्ता दुसरं जे म्हणलात की शंकराचार्य आणि मंदन मिश्रांची जेव्हा वाद होतात तेव्हा जज म्हणून त्यांच्या पत्नी बसलेल्या आहेत. तर आणि काय की प्रश्न नंतर आला, तुम्ही आधी त्याचं उत्तरच दिलं. तरी मी थोडंसं याविषयी पुन्हा ज्या तऱ्हेने आजचं आपलं आपोआप बोलणं फुलत गेलं त्याला म्हणून, आणि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, एब्राहमिक धर्मांच्या मधला ईश्वर पुरुषच तो आहे. हे मी आदराने म्हणतोय, कोणा त्या दुसऱ्या धर्मपंथाबद्दल अनादराने नाही. आपण एक देश आहोत की जो ईश्वराची स्त्री रूपातही पूजा करतो आणि स्त्रीची ईश्वर रूपातही पूजा करतो. आपल्याकरता ही पृथ्वी सुद्धा धरती माता असते आणि वेदातलं सुद्धा हे वचन आहे, माता पृथ्वी पुत्रोहम पृथिव्या. म्हणजे ही पृथ्वी माझी आई आहे, मी तिचा पुत्र आहे. आपल्याकरता हा भारत देश सुद्धा असते आपली भारत माता. काही जण ते मान्य करत नाही, त्यांची मर्जी. मी त्यांना उद्देशून वाक्य बोलत आलो की आमच्या मनात तर भारत माता आहे. आम्ही आईला आई आणि बापाला बाप म्हणणारी संस्कृती आहोत. तुम्ही आहात का नाही ते तुम्ही ठरवा, पण ते बापाला बाप म्हणायला बाप माहिती तरी पाहिजे. हे मी बोचलंय हे विधान, पण यांना की भारत माता की जय म्हणायलाच विरोध. नाही आम्ही हे चुकच आहे हा दृष्टिकोन. फक्त मी आत्ता त्याच्यात जात नाही. मुद्दा आहे की आपल्याकरता देश ही सुद्धा भारत माता असते. आपल्याकरता ती गंगा माता असते. नुसती ती एक गंगा नाही, गावातनं वाहणारी कोणती नदी ही माता, कारण ती आपलं भरण पोषण करते. मग मी स्पष्टपणे, मीही जे स्वतःला विवेकानंदांचा शाश्वत विद्यार्थी मानतो त्या परखडपणाने, आणि ती माझी जबाबदारी कर्तव्य मान्य म्हणूनही सांगत आलो की मला ही वर्तमानकालीन विसंगती अतिशय दुःख देते आणि माझं दुःख संतापाद्वारा व्यक्त होतं. की विसंगती मी कोणती म्हणतोय? एका बाजूला ईश्वराची स्त्री रूपात आणि स्त्रीची ईश्वर रूपात पूजा करणारी ही संस्कृती, पण वर्तमान काळात मात्र तो स्त्री शिकायतो. हे 4 S मी म्हणालो, त्यांनी तो प्रत्यक्ष वागताना मला याचा राग आहे. मला ही विसंगती अत्यंत दुःख देते. आणि मग माझं म्हणणं आहे की आपल्या परीने आपल्या जगण्यापासून ते सामूहिक व्यवस्था, राज्यघटना, कायदे, नियम आणि समजा कुटुंब व्यवस्थेची पण नव्या पायावरची उभारणी, हे सगळं मग आपल्या पुढच्याचं काम लागतं. पण वेदापासूनची परंपरा की स्त्री पण ज्ञानाचा मूलाधार आहे. आणि याज्ञवल्क्याची पत्नी ही पत्नी आहे म्हणजे ती याज्ञवल्क्यासमोर म्हणजेच पतीसमोर कोणी कमी आहे अशी नाहीच आहे संकल्पना. उलट जनकाच्या दरबारामध्ये ती मैत्रेयी सुद्धा बृहदारण्यक उपनिषदामध्ये एकावने थोर ज्ञान मांडते. जो माझा लाडका हे म्हणण्याची पद्धत आहे की आपले जसे अनेक ग्रंथ किंवा अनेक सूत्र यांनी सुरू होतात की कैलासावर विहार करीत असताना पार्वतीने शंकरास विचारले. मी आवर्जून इथे दरवेळी आठवण करून देतो की दरवेळी पार्वतीने शंकरास विचारले असं नाहीये, अनेकदा शंकराने पार्वतीस विचारले. म्हणजे संकल्पना की विचारणारा, विचारणारी म्हणजे जणू विद्यार्थिनी कोणीतरी स्त्री आहे, आणि दुनियेतलं सगळं ज्ञान शिकवणारा म्हणजे पुरुष तो कोणी, अशी नाही आहे संकल्पना.
अनेक ठिकाणी विचारणारा पुरुष आहे आणि त्याला सर्व ज्ञान देणारी स्त्री आहे. आपल्या ज्या कथांमध्ये सिम्बॉलिझम असतो, आपले हजारो अशा कथा भरलेल्या आहेत. मी सारांश रूपाने सांगतो की पृथ्वीवर राक्षसांचा त्रास खूप झाला. ही पृथ्वी त्यांच्या अत्याचारांनी गांजून गेली आणि ऋषीमुनी विष्णूकडे गेले किंवा शंकराकडे गेले की या जाचातून आमची मुक्तता कर. आणि तो विष्णू किंवा शंकर म्हणतोय की हे दैत्य एवढे माजलेत की आता यांचा बंदोबस्त करणं माझ्या पण बस की बात नाही. तुम्ही दुर्गेकडे जा, तुम्ही पार्वतीकडे जा. आणि मग ती दुर्गा पार्वती विश्वाला त्या जाचातून मुक्त करते. हा पराक्रम पण आला, ही विद्वत्ता आहे, ज्ञान पण आलं. मला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये जशा मूळच्या जातीपातींच्या भिंती नाहीत आणि मूळची माणसा माणसातली विषमता नाही, तसं हे स्त्री पुरुष सुद्धा हे सर्व समान आहे. कारण त्याचे सत्य आहे, तो जो ईश्वर आहे त्याला जेंडर नाही आहे. पहा तुम्ही की तत्वज्ञान जसं खोल जाईल तसं मग वेदांत विचारात सुद्धा अंतिमता त्याला वापरला शब्द आहे तत्. तत् म्हणजे ते, की मग तो पण नाहीये ती पण. कारण जेंडर ही संकल्पना विश्व निर्माण होऊ लागलं, त्या निर्मितीतून जे पुढे होत गेलं त्याच्यातून पुढे हे जेंडर कोणी स्त्री आहे कोणी पुरुष आहे. पण ते जे अंतिम सत्य आहे की जो ईश्वर आहे, जे ब्रह्म आहे ते तुझ्यातच आहे, ते तूच आहेस, फक्त तू ते ओळखतात. त्वमसी, त्याला तत्. याच्यामध्ये एक फार मोठं सांस्कृतिक शहाणपण लपलेलं आहे. आपल्याला हे सगळं लक्षात घेऊनची पुढची वाटचाल करायची. हे म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये जो सध्या जेंडर वर्सेस सेक्सचा डिबेट चाललाय त्याचं एक नॉन ॲडव्हर्सेरियल म्युच्युअल रिकन्सिलिएशनच होतं असं म्हणू शकतो आपण. धन्यवाद सर. आपला भाग 2 इकडे संपत आहे. विषय आणि त्यातले मुद्दे तर सर म्हणतात तसं मध्यरात्री पुढच्या युगापर्यंत चालू राहतील, पण हा भाग तरी बघितल्याबद्दल धन्यवाद. आपली चर्चा पुढे चालू राहील, त्यामुळे पुढच्या भागांची वाट बघत राहा. भेटूया. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.